तर पोरापोरींनो केटरिंगच्या कामामध्ये नाही का 4 दिवस येऊन मी 7,000 रुपयाचं काम केलंय. ते पण कसं माहितीये का, चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे ते 1 लाख फॉलोअर्स. आज बरोबर 20 दिवस झाले राव, तरी पण काय तुम्ही फॉलो करतच नाही तुमच्या भावाला. आणि आजकाल मी एवढा कामामध्ये व्यस्त झालोय ना, आणि माझ्यापेक्षा जास्त तर यांचे केटरिंग वाले लोक व्यस्त झाले. कारण की भट्टी नाही का आम्ही स्वतःवरून रिपेअर वगैरे करून घेऊ लागलो. आयला यांच्याकडे नाही का 4-4 5-5 भट्ट्या असून आम्हाला भट्टी वगैरे द्या नाही. म्हणलं आता इथं काम करावं का निघून जावं रे. आता भट्टी बिट्टी आम्हीच लावली आणि ते मला घेऊन वरून आम्हाला बोलू लागलं. म्हणलं कायला केली रे, काशी द्यायचं ना असं. आता म्हणलं यांच्यावर नाही ध्यान द्यायचं, आपल्याला कामावर ध्यान द्यायचंय. कारण की आपलं टार्गेट कम्प्लीट करायचंय आपल्याला. मग काय नारळ वगैरे फोडून घेतले बरं का तुमच्या भावाने, ते पण देसी स्टाईल में. नारळ वगैरे फोडल्याच्या नंतर नाही का मी टोमॅटो चटणीची तयारी करत होतो बरं का. त्याच्यासाठी मग काय लाल लाल टमाटे कापून घेतले मस्त. आयला काम तर करू लागलोय, पण सकाळपासून भूक लागली राव मला. काय आता चोरून खावं लागल, नाही तर काय आहे ना उपाशीच मरण पडन बा. मग काय इकडे पेरू दिसले होते, अरे घेतले कापून आणि खाल्ले ना. मग त्याच्यानंतर इकडे चायनीज वालेच नाही का मंचुरियन चालू होते, पॉपकॉर्न पण बनवत होते बरं का. आता पॉपकॉर्न कसे बनवायचे मी तुम्हाला सांगतो. अरे तेल हळद मीठ टाकायचं नाही का, आणि वरून मक्याचे पीस टाकून द्यायचे आणि वरून झाकून ठेवायचे. अरे झाले की नाही पॉपकॉर्न. आता आमचं संध्याकाळी पुरं रेडी वगैरे झालं होतं आणि इकडे येऊन बघतो तर मस्त स्विमिंग पूल. अरे म्हणलं ते तळच बरं आहे ना, का जाऊ पाटलाच्या एरीत मग उडी मारायला. आणि समजत भारी जर मजा म्हणले ना, ह्या लोकांची असते बरं का VIP बॉईज. अरे तुम्ही काही म्हणा निस्तक टेबला खाली लपू लपू खायचं, पण आम्हाला काय सकाळपासून बनवून निस्तक जीव वैतागून जायचं.